नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक सुरू करतोय. त्याचं नाव आहे हवामान. हवामान हा टॉपिक आपल्याला सुरू करायचा आहे. आज भारताचे हवामान आपल्याला आज यामध्ये अभ्यासायचे. आपण जो भारताचा भूगोल अभ्यासतोय त्यामध्ये आपण भारताचा प्राकृतिक भूगोल हा भाग अभ्यासला. त्यानंतर आपल्याला दुसरा महत्त्वाचा टॉपिक पाहायचा आहे, तो म्हणजे भारताचे हवामान. आता भारताचे हवामान म्हटलं की आपल्याला लगेच मान्सून आठवतो, कारण भारत हा देश हा मुळीच मान्सून प्रकारच्या हवामानासाठी प्रसिद्ध आहे. आणि मग यामध्ये आपल्याला मान्सूनचा अभ्यास करायचा आहे. मग मान्सून कसा तयार होतो, मग मान्सूनपासून पाऊस कसा पडतो, किंवा मान्सून जो आहे तो आपल्या देशामध्ये कसा प्रवास करतो, या सगळ्या बाबी आपल्याला यामध्ये पाहायच्या आहेत. परंतु भारताचं हवामान पाहताना फक्त आपल्याला भारतामध्ये जे हवामान आहे त्याचा तर अभ्यास करायचा आहे, पण त्याच्याही आधी हवामानाशी संबंधित काही संकल्पना आपल्याला पाहायच्यात. आणि हा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, कारण इथे आपल्याला सायन्सचा प्रचंड आपल्याला आधार घ्यावा लागतो. म्हणजे सायन्समधल्या अनेक घटना, विज्ञानामध्ये घडणाऱ्या अनेक नैसर्गिक घटना त्या आपल्याला पाहाव्या लागतात. लक्षात आलं? तर त्यामुळे आपण हवामानाचा टॉपिक जो आहे तो 2 टप्प्यात पाहणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला भारताचं हवामान अभ्यासण्यासाठी ज्या संकल्पना पाहायच्यात त्या संकल्पना आपण पाहणार आहोत. मग त्या पहिल्या भागाला आपण म्हणू शकतो की कन्सेप्च्युअल पार्ट, तो आपण पहिल्या भागात पाहणार आहोत. आणि त्यानंतर मग आपल्या भारताचं प्रत्यक्षात असणारं मान्सून प्रकारचं हवामान आणि भारतातले हवामानाचे वेगवेगळे भाग यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर लक्षात आलं, 2 टप्प्यात आपण हा चॅप्टर अभ्यासणार आहोत. मग आज आपण पहिला भाग पाहणार आहोत, त्या म्हणजे कन्सेप्च्युअल पार्ट हवामानाचा. मग या कन्सेप्च्युअल पार्टमध्ये आपल्याला काय बघायचंय की आपल्या पृथ्वीभोवती जे काही वातावरण आहे त्या वातावरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे पृथ्वीच्या भोवती आपल्याला जे हवेचं आवरण आहे त्या हवेच्या आवरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग त्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे स्तर कोणकोणते आहेत ते यामध्ये पाहायचे. त्यानंतर यामध्ये मग ज्या घडणाऱ्या प्रमुख हवामानाचे घटक आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. मग त्यामध्ये तापमान, दाब आणि पर्जन्य हे 3 प्रमुख घटक आपल्याला पाहायचे. मग या पृथ्वीवरती आपल्या पृष्ठभागावरती तापमान कशा पद्धतीनं बदलतं, किंवा तापमानाचं जे वितरण आहे ते पृथ्वीवरती कसं आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग या तापमानाच्या वितरणामुळे दाब कसा तयार होतो, दाबामध्ये कशा पद्धतीने बदल होतो ते आपण पाहणार. आणि मग सगळ्यात शेवटी हा दाबामध्ये बदल झाल्यानंतर पृथ्वीवरती वारे वाहायला सुरुवात होते. कारण हवेच्या दाबामध्ये फरक झाला की हवा वाहायला सुरुवात होते, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. आणि मग आपल्या पृथ्वीवरती आपल्याला वारे वाहताना दिसतात. मग त्या वाऱ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला मग जलचक्र पाहायचंय की ज्याच्यामध्ये पाऊस कसा पडतो. आणि मग या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मग आपण भारताचं जे प्रत्यक्षात मान्सून प्रकारचं हवामान आहे त्या मान्सून प्रकारच्या हवामानाचा अभ्यास करणार आहोत. मग तिथे आपल्याला हे सगळ्या गोष्टी लागणार आहेत. पाऊस कसा पडतो किंवा वारा कसा वाहतो या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला लागणार आहेत. म्हणून अगोदर आपण त्या कन्सेप्च्युअल पार्टमध्ये पाहणार आहोत. तर मग आज लक्षात घ्या की आपण कन्सेप्च्युअल भाग पाहतोय हवामानाचा, आणि मग सुरुवात करतोय ती म्हणजे आपल्या वातावरणापासून. मग पहिला त्यातला टॉपिक आपण घेऊयात, ते म्हणजे वातावरणाचे घटक आणि वातावरणाची संरचना. तर पहिल्यांदा वातावरण म्हणजे काय बघा. वातावरण म्हणजे आपल्या पृथ्वीच्या भोवती, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जे हवेचं आवरण आहे त्याला आपण म्हणतो वातावरण. लक्षात आलं? पृथ्वीच्या भोवती जे हवेचं आवरण आहे त्याला म्हणतो वातावरण. मग हे वातावरण कशापासून बनलेलं आहे, तर हे बनलेलं आहे हवेपासून. मग आता हवा हा काय घटक आहे, तर हवा हे अनेक प्रकारच्या वायूंचं मिश्रण आहे. मग त्यामध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड असे वेगवेगळे वायू यामध्ये आहेत. बरोबर आहे? तर वातावरण म्हणजे हवेचं पृथ्वीच्या भोवतीचं आवरण, आणि हवा म्हणजे अनेक वायूंचं मिश्रण. लक्षात आलं? तर हे 2 घटक आपण लक्षात घेतले. आता मग नक्की हे जे वातावरण आहे त्याचे घटक कोणकोणते ते पाहूयात. मग वातावरणाचे जे घटक आहेत त्यामध्ये प्रमुख 3 घटक आपण करू शकतो. ते म्हणजे एक आहे वायू, वेगवेगळ्या प्रकारचे वायू. दुसरा घटक आहे महत्त्वाचा, तो म्हणजे पाण्याची वाफ किंवा त्याला आपण म्हणतो बाष्प.
आणि तिसरा आहे धुळीचे कण. तर वायू, बाष्प आणि धुळीचे कण या प्रमुख 3 घटकांचा समावेश या वातावरणामध्ये होतो आणि या 3 घटकांचं मिळून आपल्या पृथ्वीच्या भोवतीचं वातावरण बनलेलं आहे. मग या 3 घटकांची भूमिका काय असते, त्यांचा रोल काय असतो ते थोडक्यात समजून घ्या. तर हे जे वातावरण आहे किंवा हे जे मी 3 घटक सांगितले, हे घटक पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारणपणे 100 ते 120 किलोमीटर पर्यंतच आपल्याला हे घटक आढळून येतात. त्यानंतर मात्र वायूंचं प्रमाण, धुळीचे कण, बाष्प यांचं प्रमाण जे आहे ते अत्यंत कमी व्हायला लागतं. बाष्प आणि धुळीचे कण तर 100 किलोमीटरच्या वर आढळतच नाहीत. त्याच्यावरती काही तुरळक वायू आपल्याला आढळतात. हेलियम सारखे वायू जे आहेत ते 100 किलोमीटर नंतरही आपल्याला अगदी थोड्या प्रमाणामध्ये आढळून येतात. म्हणजे तसं जर पाहिलं तर आपल्या पृथ्वीच्या भोवती जे काही आवरण आहे, हवेचं म्हणतो आपण त्याला, तर त्यामध्ये जे प्रमुख आपण घटक म्हणले वायू, बाष्प आणि धुळीचे कण, हे घटक जे आहेत ते पृथ्वीपासून थोड्याच उंचीवरती आढळतात. फार उंचीवरती गेल्यानंतर हे घटक आपल्याला आढळत नाहीत. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्या वातावरणामध्ये जर एकूण वातावरणामध्ये जे काही हवा असेल, बाष्प असेल, धूळ असेल, या सगळ्या घटकांचं वजन जर केलं तर त्या सगळ्या वजनाच्या 99% वजनाचा जो वायू आहे तो 32 किलोमीटर उंचीपर्यंतच आपल्याला आढळून येतो. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 32 किलोमीटर उंचीपर्यंतच प्रामुख्याने वातावरणातले हे घटक एकवटलेले दिसतात आणि त्याच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला ते घटक अत्यंत विरळ झालेले दिसतात, खूप कमी प्रमाणामध्ये आढळतात. मग या वायूंमध्ये कुठले वायू किती प्रमाणात आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात. आपल्याला माहित आहे की हवेमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कोणता वायू असतो? नायट्रोजन. आकारमानानुसार म्हणजे त्याचं जे व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूमचं प्रमाण विचारात घेतलं तर नायट्रोजनचं आकारमान हे एकूण हवेच्या आकारमानाच्या 78% असतं. 78.08% एवढा एकटा नायट्रोजन वायू आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा प्रमुख वायू आहे तो म्हणजे ऑक्सिजन. त्याचं प्रमाण आहे 20.95. तर एवढा प्रमाणामध्ये ऑक्सिजन असतो. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे आर्गॉन, ज्याचं प्रमाण आहे 0.93 म्हणजे 1% कमी थोडासा हा आर्गॉन वायू असतो. म्हणजे ह्या 3 प्रमुख वायूंनीच हवा प्रामुख्याने बनलेली आहे. नायट्रोजन 78%, 20% ऑक्सिजन, हेच झालं 98% झालं आणि आर्गॉन साधारणपणे 1%च्या आसपास. म्हणजे 99% जे वायू आहेत किंवा हवा आहे ती या 3 वायूंचीच बनलेली आहे आणि बाकीच्या मग 1% इतर सगळे वायू येतात. मग त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, निऑन आहे, हेलियम आहे, क्रिप्टॉन आहे, हे असे वायू जे आहेत ते अत्यंत कमी प्रमाणात आपल्याला आढळून येतात. मग कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण ही लक्षात ठेवा, 0.036 म्हणजे 0.036% एवढं कमी प्रमाणामध्ये हा कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये आपल्याला असलेला आढळून येतो. आणि मग बाकीचे निऑन, हेलियम हे फार कमी प्रमाणामध्ये असतात. तर या पद्धतीनं आपल्या हवेमध्ये या प्रमुख वायूंचं प्रमाण आहे. हे प्रमाण जे आपण पाहिलं ते कशानुसार पाहिलं? आकारमानाच्या प्रमाणानुसार पाहिलं, वस्तुमानाच्या नाही. तर लक्षात आलं. मग आता आपण जे 3 घटक सांगितले म्हणजे वातावरणाचे प्रामुख्याने 3 आपण घटक पाडू शकतो. एक म्हणजे वायू, दुसरं बाष्प आणि तिसरं आहे धुळीचे कण. वायूमध्ये मग आपण पाहिलेले आता वेगवेगळे वायू असू शकतात. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, मिथेन असे वेगवेगळे वायू या वायूमध्ये आपण टाकू शकतो. अशा वेगवेगळ्या गॅसेसचं मिक्सचर हवेमध्ये किंवा वातावरणामध्ये असतं. मग यातला प्रत्येक वायू जो आहे त्याचं वेगवेगळे गुणधर्म असतात, वेगळी वैशिष्ट्ये असतात. त्यानुसार ते वेगवेगळं परिणाम या वातावरणामध्ये घडवून आणत असतात. जसं कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तो हरितगृह वायू आहे. म्हणजे तो काय करतो? दीर्घ लहरी ज्या आहेत उष्णतेच्या प्रारणाच्या, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये रॅडिएशन म्हणतो, हा शब्द कळेल. तर रॅडिएशनच्या ज्या काही लॉंग वेव्ह आहेत, लॉंग वेव्हलेंथ असणाऱ्या ज्या लहरी आहेत रॅडिएशनच्या, त्या हा कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतो. तो हरितगृह वायू आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की सूर्यापासून आलेली ऊर्जा तो पृथ्वीपर्यंत जाऊ देतो, परंतु पृथ्वीपासून जी निघालेली ऊर्जा आहे ती मात्र तो अडवून धरतो. त्याच्यामुळे काय होतं की वातावरणामध्ये ऊर्जा
शोषली जाते आणि वातावरण तापायला सुरुवात होते आणि मग त्यालाच आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग. तर ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत असणारे वायू त्यांना आपण म्हणतो हरितगृह वायू आणि कार्बन डायऑक्साईड हा या हरितगृह वायूंपैकीच एक आहे. लक्षात आलं. तो वातावरण काय करतो, तापण्यासाठी कारणीभूत ठरतो. आणि आजकाल आपल्यामध्ये जे काही फॉसाईल फ्युएल्स आहेत, जीवाश्म इंधने आपण ज्याला म्हणतो, पेट्रोल डिझेल यासारखे, त्यांचं प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये वापरले जातात आणि त्यांच्या बर्निंगमधून मोठ्या प्रमाणामध्ये काय होते, हा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. मग वाहने असतात, वेगवेगळे कारखाने आहेत, त्याच्यामधून हा कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये मिसळला जातोय. त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण दिवसेंदिवस वाढते आणि तो हरितगृह परिणाम घडवून आणतो. त्याच्यामुळे हे पर्यावरणाला धोकादायक आहे. त्यानंतर ओझोन वायू असतो या हवेमध्ये. ओझोन वायू आपल्याला माहित आहे, तो काय करतो, जी सूर्यापासून येणारी किरणे आहेत त्यामधली अतिनील किरणे, अल्ट्राव्हायोलेट रेज, तो शोषून घेतो आणि त्यामुळे या धोकादायक किरणांपासून पृथ्वीवरच्या जीवांचं संरक्षण होतं. लक्षात आलं. म्हणजे आपल्याला देखील या अतिनील किरणांमुळे विविध प्रकारचे आजार होतात. कॅन्सरसारखा त्वचेचा कॅन्सर जो आहे तो या अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे होतो आणि या ओझोन लेअरमुळे तो काय होतोय, या पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही, तो शोषून घेतला जातो आणि त्याच्यामुळं पृथ्वीवरचे जे प्राणी आहेत, वनस्पती आहेत किंवा जे जीव आहेत त्यांचं या अतिनील किरणांच्या वाईट परिणामांपासून संरक्षण होतं. तर हा एक महत्त्वाचा हवेचा घटक आहे. ऑक्सिजन आपल्याला माहित आहे, तो तर जीवनासाठी आवश्यक आहे. सजीव जे प्राणी आहेत, वनस्पती आहेत, त्यांच्यासाठी हा ऑक्सिजन खूप महत्त्वाचा आहे. ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकत नाही. तसंच नायट्रोजन वायू आहे. नायट्रोजन वायू हा वनस्पतींच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचा आहे. वातावरणामधून तो जमिनीमध्ये घेतला जातो, त्याला आपण म्हणतो नायट्रिफिकेशन, आणि त्याद्वारे तो वनस्पती शोषून घेतात. तो त्यांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचा असतो. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं वातावरणामध्ये जे वायू आहेत ते वेगवेगळे वायू वेगवेगळी भूमिका निभावतात. त्यांचं वेगवेगळं वैशिष्ट्य, वेगवेगळं महत्त्व आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हा आपण वातावरणाचा पहिला घटक पाहिला, जो म्हणजे वायू, वेगवेगळे वायू. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे बाष्प, हवेची पाण्याची वाफ. आता हे बाष्प फार महत्त्वाचं असतं. कारण का बघा, बाष्प जे आहे ते पाण्यापासून तयार होतं. म्हणजे जेव्हा सूर्याची किरणं किंवा सौर ऊर्जा पृथ्वीवरच्या पृष्ठभागावर जे पाणी आहे त्यावर पडते, त्यावेळी त्या पाण्याची वाफ होते. बरोबर आहे. आता ही वाफ होताना लक्षात ठेवा, ती काही ऊर्जा शोषून घेतं पाणी, म्हणून त्याची वाफ होते. आता शोषून घेतलेली ऊर्जा ते सोबत घेऊन वरती जातं, वातावरणामध्ये जातं आणि वातावरणामध्ये वरवर जात असताना ही पाण्याची वाफ एका विशिष्ट उंचीवरती गेल्यानंतर तिथे तापमान कमी असल्यामुळं ती थंड होते आणि थंड झाली की मग आता तिचं तापमान कमी होतं आणि ते तापमान कमी झाल्यानंतर त्याचं रूपांतर पुन्हा पाण्यात व्हायला सुरुवात होते. म्हणजे पाण्यापासून वाफ तयार झाली, ती वर गेली, ती थंड झाल्यामुळे आता तिचं पुन्हा पाण्यात रूपांतर व्हायला लागलं. मग पाण्यातून वाफेत रूपांतर होताना तिने उष्णता शोषून घेतली होती. आता वरती गेल्यानंतर वाफेचं पाण्यात रूपांतर होतं, त्यावेळी शोषून घेतलेली उष्णता बाहेर टाकली जाते. लक्षात आलं. तर अशा पद्धतीनं काय होतं, तर उष्णतेचं एक वहन करण्याचं काम हे बाष्प करत असतं. आणि आता आपण पाहिलं की बाष्प वरती गेल्यानंतर त्याचं पाण्यात रूपांतर झालं आणि हेच पाणी पुन्हा जमिनीवर येतं, त्याला आपण म्हणतो पाऊस किंवा त्याला पर्जन्य म्हणतो. बरोबर आहे. ते द्रवरूपात आलं त्याला पर्जन्य म्हणतो, बर्फाच्या स्वरूपात आलं तर त्याला आपण हिमवृष्टी म्हणतो. तर अशा पद्धतीने हे पाणी पुन्हा भूपृष्ठावरती येतं, पुन्हा या पाण्याची वाफ होते, पुन्हा वर जातं, पुन्हा भूपृष्ठावर होतं. अशा पद्धतीनं हे जलचक्र सुरू असतं आणि या जलचक्राद्वारे उष्णतेचं वहन होतं आणि त्याच्यामुळे आपल्या पृथ्वीच्या भोवती जे वातावरण आहे त्याचं तापमान स्थिर राखण्यासाठी काम केलं जातं या बाष्पातर्फे. आणि म्हणून या बाष्पाला काय म्हटलं जातं, तर पृथ्वीने स्वतःभोवती घेतलेलं एक ब्लँकेट किंवा चादर आहे की ज्याच्यामुळे त्याचं तापमान एका स्थिर लेवलला राखलं जातं. आणि ही या बाष्पाची महत्त्वाची भूमिका आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हा देखील वातावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. आता जर तुम्ही बाष्पाचं प्रमाण पाहिलं तर वेगवेगळ्या हवामानाच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळं असतं. म्हणजे दमट आणि उबदार हवा, जी आपण म्हणतो मुंबईची किंवा समुद्र किनाऱ्यावरती अशी हवा आढळते. दमट हवा म्हणजे काय, तर त्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असतं. तर दमट आणि उबदार हवेच्या ठिकाणी तिथे हवेमध्ये जर बाष्पाचं प्रमाण मोजलं तर ते हवेच्या एकूण आकारमानाच्या 4% आसपास असतं, एवढं बाष्प त्या ठिकाणी असतं. तर
वाळवंटासारख्या कोरड्या हवामानाच्या भागामध्ये जिथे बाष्पाचं प्रमाण हवेत कमी असतं, तर अशा भागामध्ये बाष्प जर मोजला आपण हवेमध्ये तर ते साधारण 1% किंवा त्यापेक्षाही कमी भरतं. तर मग वेगवेगळ्या भागामध्ये हवेमध्ये असणाऱ्या या बाष्पाचं प्रमाण वेगवेगळं असतं आणि त्याच्यामुळे वातावरणावरती किंवा हवामानावरती या बाष्पाच्या प्रमाणाचा परिणाम वेगवेगळा होतो. तर हा एक वातावरणाचा महत्त्वाचा घटक आहे बाष्प. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे धूळ. ही जी धूळ आहे ती वेगवेगळ्या कारणांनी हवेमध्ये फेकली जात असते. म्हणजे कुठे खाणी खोदल्या जातात, त्यामधून बारीक बारीक धुळीचे कण जे आहेत ते हवेमध्ये फेकले जातात आणि ते मग हवेबरोबर वरती वरती जातात, हवेमध्ये मिसळून जातात. तसेच वाहनं जे आहेत आपण जी वाहने वापरतो त्याचं जे इंधन आहे त्याचं बर्निंग झाल्यानंतर त्याच्यामधून ही कार्बनचे काही बारीक बारीक कण हे एक्झॉस्टमधून बाहेर पडतात आणि ते देखील वातावरणात जातात. अशा वेगवेगळ्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर चालणाऱ्या क्रियांमधून धुळीचे कण हे हवेमध्ये सोडले जातात आणि ते हवेमध्ये तरंगत असतात. तर या धुळीच्या कणांचा उपयोग काय होतो, तर मी मगाशी सांगितले की बाष्प वरती गेल्यानंतर थंड होतं आणि त्याचं बारीक बारीक जलकणांमध्ये रूपांतर होतं. खरं तर जलकण हे मायक्रॉन म्हणजे 10⁻⁶ मीटर एवढे बारीक आकाराचे ते असतात. ते आपल्या उघड्या डोळ्याने दिसूही शकत नाहीत, एवढे ते बारीक जलकण असतात. आणि हे जलकण जे आहेत ते या धुळीच्या कणांवरतीच जमा व्हायला सुरुवात होते आणि मग या धुळीच्या कणावरती असे अनेक जलकण जमा होऊन होऊन त्याचं मग थेंबात रूपांतर होतं आणि मग तो थेंब पृथ्वीवरती येतो. म्हणजे थोडक्यात काय तर पाऊस पडण्यासाठी या धुळीच्या कणांची महत्त्वाची भूमिका असते, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण पृथ्वीचं वातावरण म्हणजे काय, तर पृथ्वीच्या भोवती जी हवा ज्याला म्हणतो आपण, त्या हवेचं जे आवरण आहे त्याला म्हणतो आपण वातावरण. मग या हवेचे किंवा वातावरणाचे घटक कोणते, तर वेगवेगळ्या प्रकारचे वायू, दुसरा घटक बाष्प आणि तिसरा घटक धुळीचे कण. तर हे प्रामुख्याने 3 महत्त्वाचे घटक आहेत. मग पुन्हा आपण त्यामध्ये जे वायू होते त्या वायूंमध्ये प्रमुख वायू कोणते, त्यांचं प्रमाण किती हे आपण पाहिलं. तर लक्षात आलं. अशा पद्धतीनं वातावरणाचे जे घटक आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. थोडक्यात आपण कंपोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणाचे संघटन, वातावरण कशा कशापासून बनलेलं आहे ते आपण पाहिलं.